खूपच कमी साहित्यामध्ये, कमी मेहनतीमध्ये आणि झटपट तयार होणारे हे मोदक आज आपण कसं बनवायचं ते पाहतोय. ना याला रवा लागणार आहे, ना खावा लागणार आहे, ना मिल्क पावडर, दूध किंवा तूप असं काहीच लागणार नाही आहे. अतिशय सोपा असा असणारा हा मोदक तुम्ही नक्कीच करून बघायला हवा. बघा जसा मार्केटमध्ये अगदी मऊसूत असा मोदक मिळतो की नाही, खाताच तोंडात विरघळून जातो असा मोदक. एका वेळेत 4-4 मोदक कसे वळायचे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण याआधी जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करा. चला पटापट सुरुवात करूयात. जे मी प्रमाण तुम्हाला सांगते यामध्ये 21 ते 25 मोदक तयार होतात. तर त्यानुसारच मी प्रमाण इथे तुम्हाला सांगते. तर इथे बरोबर 3/4 कप भरून मी साखर घेतलेली आहे. आता यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल, वेगळी टेस्ट हवी असेल तर यामध्ये आवश्यक काजू घालायचेच. जरा चांगलं टेक्स्चर येतं ना यामुळं. तर 10 ते 12 काजू मी यामध्ये घातलेले आहेत. आता याची अतिशय बारीक पावडर आपल्याला करून घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी पावडर झाली आहे. काजू थोडेच होते, पटकन असे मिक्सरला फिरले गेले नसते, बारीक झाले नसते, म्हणून मग साखरेसोबत मी फिरवून घेतले. हवं असेल तर वेलचीसुद्धा तुम्ही इथेच फिरवून घेऊ शकता. तर झालं, एक काम तर आपलं झालेलं आहे. आता दुसरं काम. तर इथे मी घेतलेलं आहे पाव किलो पनीर. आता पनीर एकतर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. सगळ्यात बेस्ट ठरेल जर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं. जर मिक्सरला तुम्हाला फिरवायचं नसेल तर मग अशा पद्धतीने छान बारीक असं खिसून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, अतिशय बारीक आपल्याला हे पनीर खिसून घ्यायचं आहे. पनीरमुळे काय होतं माहिती आहे का, आपलं काम इतकं सोपं होऊन जातं. आपल्याला दूध आटवण्याची गरज पडत नाही. आपल्याला मावा आणून पुन्हा माव्याचं सुद्धा बनवण्याची गरज पडत नाही किंवा कोणतेही जास्तीचं सामान आपल्याला लागत नाही. मिल्क पावडरचे जरी तुम्ही मोदक बनवणार असाल तरीसुद्धा मिल्क पावडर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला लागते. मग आता इथे पावशेर पनीरमध्येच आपलं काम होऊन जातं आणि बरोबर 21 ते 24 ते 25 असे मोदक तयार होतात. मिठाईच्या दुकानामध्ये ज्या साईजचे मोदक मिळतात ना, ती साईज मी तुम्हाला सांगते. तर पनीर अतिशय बारीक आपल्याला खिसून घ्यायचं आहे. अजिबात जाड हे नको, नाहीतर सरळ तुम्ही तुकडे करून मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आणि घरी बनवलेलं पनीर असेल ना तर मग मात्र उत्तमच. तर इथे आपलं पनीर मस्त असं खिसून झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. मस्त पनीर खिसून झालं आहे. छान पांढरं शुभ्र दिसतं आहे. हवं असेल तर पांढरेसुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता. पण आपण थोडंसं हलकेसं पिवळसर बनवणार आहोत. ते सुद्धा रंग न वापरता ते कसं बनवायचं ते सुद्धा सांगते. तर आता सगळ्यात आधी इथं मी कढई घेतली. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपण इथे तूप वापरणार नाही आहोत. पण जर तुम्हाला एखादा चमचा तूप वापरायचं असेल तर तुम्ही आवश्यक वापरू शकता. दूध नाही, तूप नाही किंवा मिल्क पावडरसुद्धा नाही. म्हणून मग मी काय केलं, 2 चमचे इथं घट्ट साय घेतलेली आहे. दुधावरची साय घेतली. आता ही साय थोडीशी मी गरम करून घेते. साय इथे तुम्हाला घ्यायची नसेल तर चमचाभर तूप इथे तुम्ही घेऊ शकता. आणि साईमध्ये ना थिकनेसपणा, क्रीमीपणा असतो. यामुळे तुम्हाला जर वापरायचं असेल तर इथे एक पाऊच जे 10 रुपयाला मिळतं ते 10 रुपयाचं मिल्क पावडरचं पाऊच तुम्ही इथे वापरू शकता. फक्त हे पनीर आपलं चांगलं परतून झालं की मग घ्यायचं आहे. केव्हा घ्यायचं ते सुद्धा सांगते पुढे. आता साधारण 2-1 मिनिटांसाठी पनीर मी लो फ्लेमवरती परतून घेणार आहे की जेणेकरून छान असा घट्टसर गोळा तयार होतो. अगदीच खूप घट्ट नाही, पण पनीर छान मिळून येतं. हवे असतील तर असेच पांढरे शुभ्र तुम्ही मोदक बनवा. किंवा इथे ना अगदी पाव वाटी दुधामध्ये मी 10 ते 12 केसराच्या काड्या आधीच भिजवून घेतल्या होत्या. या आपण घालूयात म्हणजे छान केसराचा फ्लेवरसुद्धा येईल. वेलची पावडर घालायची सुद्धा गरज पडणार नाही आणि सोबतच रंगसुद्धा खूप छान येईल. ऑप्शनल आहे. नसेल तर तुम्ही पांढरेसुद्धा मोदक बनवू शकता. सोबत इलायचीचा फ्लेवर तुम्ही देऊ शकता. हलकंसं दूध आटेपर्यंत आणि छान गोळा होईपर्यंत हे पनीर मी परतून घेणार आहे. साधारण 2-1 मिनिटांसाठी पनीर चांगलं परतून झालं आहे. आता आपण जे साखर आणि काजू आधीच बारीक करून ठेवले होते ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि याच वेळेस हवं असेल तर तुम्ही मिल्क पावडरसुद्धा घालू शकता. आता साखर आहे, हळूहळू ती मेल्ट होते आणि मिश्रण थोडंसं पातळ होतं. तर मिश्रण पातळ झाल्यानंतर छान असं आपल्याला हे दाटसर बनवून घ्यायचं आहे. तर यासाठी मी जवळजवळ एक 4 ते 5 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती छान परतून घेतलेलं आहे. तुम्ही इथे आता याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आता जर आवडत असेल तर काही ड्रायफ्रूटचे काप, पिस्त्याचे काप किंवा यामध्ये रोज पेटल्ससुद्धा तुम्ही घालू शकता. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही मोदक बनवू शकता. आता यानंतर छान घट्टसर असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता बघा जोपर्यंत कढई हे मिश्रण सोडत नाही, छान घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तर यावेळेस साधारण तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवरती जरी
फ्लेम ठेवलीत ना तरीसुद्धा चालेल. हाय फ्लेम केल्यानंतर साधारण 3-4 मिनिटामध्येच हे असं दाटसर मिश्रण दिसतं. हलकंसं कढईला सोडायला सुरुवात झालेलं आहे. पण अजूनही हे मिश्रण तयार झालेलं नाही. पूर्णपणे घट्ट असा गोळा व्हायला हवा. मग समजून घ्यायचं की हे मिश्रण मोदक बनवण्यासाठी तयार झालं आहे. आणखीन 1-2 मिनिटामध्येच आत्ता मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. छान दाटसर दिसते, अगदी कढईला सोडत आहे. आता इथे तुम्ही समजून जा की हे मिश्रण अगदी परफेक्ट असं मोदक बनवण्यासाठी तयार झालं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण संपूर्णपणे थंड करायचं आहे. हलकंसं कोमट असलं तरीसुद्धा चालेल, पण गरम गरम लगेचच याचे मोदक वळायला जाऊ नका. आपल्याला जसा हवा आहे तसा शेप अजिबात येत नाही. तर सगळ्यात आधी तर हे मिश्रण आपण थंड करून घेऊ. आता समजा तुम्हाला कळालं नाही की हे मिश्रण झालं आहे की नाही, यासाठी एक ओळख तुम्हाला सांगते. तर थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि यानंतर छान अशी याची गोळी होते. अजिबात मिश्रण चिकट वाटत नाही, एकसारखं असं होतं. थंड झाल्यानंतरसुद्धा ते अगदी मऊसूत वाटतं, पण चिकट वाटत नाही. तर याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण असायला हवं. आणि आता तुम्ही इथे बघू शकता, हे मिश्रण थोडंसं दाटसर वाटतं आहे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण छान दाटसर होतं. साधारण एक 15 ते 20 मिनिटांसाठी असंच मी सोडून दिलं होतं. मधून अधून फक्त मिसळत राहायचं. आता इथे 2 प्रकारचे माझ्याकडे साचे आहेत. यापैकी कोणताही साचा तुम्ही वापरू शकता. हा मोठा साचा मी इथे वापरणार आहे. यामध्ये एका वेळेस 4-4 मोदकसुद्धा होतात. तर सुरुवातीला थोडंसं मी याला तूप लावून घेते. एकदाच लावून घ्यायचं सुरुवातीला. मग नंतर नाही लावलं तरीसुद्धा चालतं. आता बऱ्याचदा कसं होतं ना, की आपण पनीरचा जेव्हा मोदक बनवतो किंवा पनीरचे आपण पेढे बनवतो, तर यामध्ये काय होतं, की अगदी कलाकंदच त्याचा तयार होतो. म्हणजे असे कलाकंदाला कसे गोळे-गोळे असतात किंवा छान तो रवाळ असतो. तर त्या पद्धतीने हे मिश्रण होऊ शकतं. मग यासाठी काय करायचं, तर एकतर पनीर जे आहे ते तुम्ही सुरुवातीलाच मिक्सरमध्ये फिरवून छान त्याची पेस्ट बनवून घेऊ शकता. किंवा मग सगळं मिश्रण तुम्ही एकदा परतून झालं आणि तुम्हाला जर असं वाटलं की हे खूपच रवाळ वाटतंय, पेढे किंवा याचे मोदक होणार नाहीत, तर यासाठी तुम्ही एकतर वडी सेट करून घेऊ शकता कलाकंदाची किंवा अगदीच तुम्हाला पेढे मोदक बनवायचे असतील ना, तर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे मिश्रण पुन्हा थोड्या वेळासाठी साधारण 2-1 मिनिटांसाठी परतून घ्यायचं. काय होतं ना, आपण जेव्हा मिक्सरला फिरवतो त्यावेळेस हे मिश्रण थोडंसं पातळ होतं. साखर थोडीशी मेल्ट होते आणि ही थोडीशी घट्ट करण्यासाठी आणखीन 2-1 मिनिटांसाठी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यावं लागतं. हे तुम्हाला मी आधीच सांगितलं तर तुमचंसुद्धा क्लिअर होऊन जाईल आणि तुमचंसुद्धा मोदक किंवा पेढे अतिशय सुरेख, मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे होतील. तर मोल्डवरती काही गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप ठेवले. आता थोडं थोडं मिश्रण आपल्याला या मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे. बघा दोन्ही साईडला आपल्याला भरावं लागतं, म्हणजे मग मोदकाचा आकार अतिशय व्यवस्थित येतो. सुरुवातीला जरा जास्तीचं जरी मिश्रण झालं तरीसुद्धा ते जास्तीचं मिश्रण आपोआप बाहेर येतं आणि आपल्याला हवा तसा एकसारखा मोदक मिळतो. पहिल्यांदा जरी तुम्ही हे मोदक बनवणार असाल ना, तर दिलेल्या सगळ्या टिप्स फॉलो केल्यात की तुमचे मोदकसुद्धा अतिशय सुरेख होतात. आणि तुम्हाला खरं सांगू, हे मोदक जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर आरामात 8 दिवस तरी टिकतात. म्हणजे आधी जरी बनवून ठेवलेत तरीसुद्धा चालतात किंवा जर तुम्हाला याचे पेढे बनवायचे असतील तरीसुद्धा या पद्धतीने तुम्ही पेढे नक्कीच बनवू शकता. तर बघा बंद केल्यानंतर एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते वरती आलेलं आहे. थोडंसं मी दाबून घेतलं म्हणजे कसं व्यवस्थित सेटसुद्धा होतं आतमध्ये. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आणि यानंतर हा मोल्ड जो आहे तो ओपन करून पाहायचा. कडेला जे एक्स्ट्राचं मिश्रण आलेलं आहे ते सुद्धा अगदी सहज निघालं जातं आणि या पद्धतीने तुम्ही अतिशय सावकाश असा हा मोल्डमधून मोदक काढून घेऊ शकता. दिसतोय की नाही, अगदी जसं बाजारात मिळतो तसाच मोदक. अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण सेट करून घ्यायचं आणि छान सुरेख असा मोदक इथे तयार झालेला आहे. आणि याच पद्धतीने संपूर्ण मोदक इथे मी तयार करून घेतले. थोडेसे थंड झाले की आणखीन छान सेट होतात. कोणाला कळणारसुद्धा नाही की हे मोदक तुम्ही घरी बनवलेले असतील. बाहेरून आणलेल्या मोदकाप्रमाणेच हे मोदक दिसतात. हा मोदक मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा अतिशय परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे, मऊसूत झालेला आहे, रंगसुद्धा सुरेख आला आहे आणि तितकाच चविष्टसुद्धा झालेला आहे. तर या पद्धतीने मोदक तुम्ही जरूर ट्राय करून पहा. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.